20 लाखांची गाडी घेऊन त्यावर 50 रुपयांचा टोल भरण्यासाठी टाळाटाळ करणारे आपण, 1 कोटी रुपयांचा फ्लॅट घेऊन 500 रुपयांनी मेंटेनन्स वाढला की आंदोलन करणारे आपण, हॉटेलमध्ये 5,000 रुपयांचं बिल भरणारे, GST टाळण्यासाठी पेमेंट कॅशमध्ये चालेल का असं विचारणारे आपण, देवाला हजारो रुपयांचे फुलार चढवणारे, कर भरताना मात्र जीवावर येणारे आपण, मोबाईलसाठी 500 रुपयाचं कव्हर ऑनलाईन शोधताना 2 तास वेळ वाया घालवणारे आपण, मात्र मतदान करण्यासाठी 2 किलोमीटर पायी चालावे लागणार हे टाळणारे देखील आपण, रांगेत उभे राहण्याऐवजी ओळख दाखवून पुढे जाणारे आपण, स्वच्छतेवर भाषण देणारे, गाडीच्या काचेतून कचरा बाहेर टाकणारे, पिचकारी मारणारे आपण, आपल्या स्वतःच्याच मुलांसाठी सर्वोत्तम शिक्षण तर हवे असते, परंतु शाळेच्या अवतीभोवती असलेले अतिक्रमण, भेसळ, गुटखा विक्री यावर आवाज न उठवणारे आपण, आपल्याला रुग्णालयात उपचार तर चांगले हवे असतात, सुविधा तर हवे असतात, परंतु बनावट औषधांवर कारवाई करणाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही, आपल्याला भ्रष्टाचार तर नको असतो, परंतु आपलं काम लवकर होण्यासाठी सेटिंग लावणारे आपण, आपल्याला भेसळ तर नको असते, परंतु स्वस्तात मस्त मिळाले की गुणवत्ता विसरणारे आपण, आपल्याला प्रामाणिक अधिकारी तर हवा असतो, परंतु त्याने जर सर्वांना सारखेच नियम लावले तर अस्वस्थ होणारे देखील आपण, ज्यांनी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केल्या ते कठोर, ज्यांनी अतिक्रमण हटवले ते वाईट, ज्यांनी भेसळखोरांवर धाडी टाकल्या ते प्रसिद्धीखोर, आणि ज्यांनी काहीच केले नाही ते अधिकारी मात्र चांगले, आणि हा आपल्या समाजाचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. आज तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी आरशासारखे असतात. आज मुंढेंकडे पाहिले की आपल्या व्यवस्थेतील दोषांपेक्षा आपल्यातच दोष जास्त दिसतात आणि म्हणून ते अनेकांना खटकतात. आज भेसळ फक्त दूध, तेल, तूप, दही, लोणी, पनीर, औषधे, मसाले यांच्यातच नाही, तर भेसळ ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यात आणि माणूस म्हणून आपल्या जबाबदारीतही शिरलेली आहे. समाज जर बदलायचा असेल तर मुंढेच नाही तर आपल्या मानसिकतेतही बदल व्हायला हवा. कारण आपल्या देशाला तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांची गरज तर आहेच, परंतु त्याहून जास्त गरज आहे मुंढेंना साथ देणाऱ्या नागरिकांची. कारण जो अधिकारी एकटा लढतो परंतु त्याच्या विरुद्ध स्वार्थी लोक एकत्रित असतील तर समाज बदलणं कठीण आहे, परंतु जेव्हा सज्जन लोक एकत्रित येतील तेव्हा व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही.